हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. आपण आता बीट म्हणलं की मुलं बीट खात नाही, खूप जणांना बीट आवडत नाही. तर बीटामुळे कसं रक्त वगैरे वाढते, त्याच्यामुळे बीट खाल्ले चांगलं असते. तर आज आपण मस्त बीटापासून एक भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. पहा, ह्याच्यासाठी मी एक बीट घेतलेला आहे. आता छान याला आपण याची साल काढून घेऊया. पहा, आपण बीट छान साल काढून मस्त असं चिरून घेतलं, पाहू शकता तुम्ही. मस्त अगदी छान असं पहा, किती सुंदर दिसत आहे. पाहताच खाण्याची इच्छा होत आहे. पाहत आहे बिटाला आपण असं खात नाही, त्यामुळे आपण चटपटीत असं आहे याचा प्रकार पाहणार आहोत. ते सर्व आपण बीट स्वच्छ धुवून याला चिरून घेतल्याची साल काढून. आता याच्यासाठी आपण एक मसाला तयार करून घ्या. पहा, लाल तिखट घेतलं आहे, थोडीशी हळद आहे आणि मीठ घेतलं आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. आपण सर्व मसाला एक केला आहे. आता जे आपण बिटाचे काप केले आहेत ते सर्व यावर असा मसाला लावून घेऊ, व्यवस्थित असा छान असा लावून घ्यायचा मसाला. असा चोळून चोळून मस्त आपल्याला छान असे हे जेवणासोबत तुम्ही हे घेऊ शकता मस्त, किंवा असंच जरी खायची इच्छा झाली तर असं पण खाऊ शकता. आता सर्व आपण ह्या बिटाला छान असा मसाला लावून घेऊया. पहा, आपण सर्व बिटाच्या कापाला छान असा मसाला लावून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर गॅसवर मी तवा ठेवलेला आहे. आता आणखीन टेस्टी बनवण्यासाठी आपण हे काप मस्त याच्यावर आपण तेलाऐवजी बटर ॲड करूया. बटरमुळे खरंच स्वाद खूप छान येतो आहे आणि मुलं मोठे सर्व आवडीने खातात. आता यावर आपण थोडंसं बटर ॲड करूया. आपण बटर ॲड केलेलं आहे. आता याच्यावर आपण जे काप तयार करून घेतले ते सर्व सोडून घेऊया व्यवस्थित. आपण सर्व बिटाचे काप सर्व छान असे सोडून घेतले त्याच्यावर. आता छान याला दोन्ही साईडने व्यवस्थित असं भाजून घेऊया. थोडं थोडं बटर ॲड. पहा, मस्त छान अगदी आपले बिटाचे काप तयार आहेत. चला तर काढून घेऊया. पहा, मस्त अगदी छान असे आपले काप तयार झाले आहेत, पाहू शकता तुम्ही. कमी वेळामध्ये मस्त छान रेसिपी आहे. हा, तुम्ही याला भात आमटीसोबत कशासोबत किंवा असंही खाऊ शकता. वर चाट मसाला थोडासा टाकायचा आणि मस्त लागतात. मुलांना तुम्ही ह्या प्रकारे पण देऊ शकता. ह्याच्यामुळे बटर वापरल्यामुळे मस्त लागतात, आणखी चविष्ट. पहा, कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.